खऱ्या अर्थाने विघ्नाथाच्या आशीर्वादाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाची कास धरून मार्गक्रम करणाऱ्या सर्व 13 सदस्यांचा जो विजय झालेला आहे आणि या पॅनलचे करता धरता सर्वस्व ज्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वांनी अगदी चोखून देऊन काम केलं अशा आपल्या सर्वांचे नाना, आपले मार्गदर्शक बाबाजी शेठ, त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणूक अधिकारी म्हणून बनकर सरांना, ते आपल्या तालुक्यातले आहेत, वारवाडीचे आहेत, परंतु या ठिकाणी त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आपलं काम वेळेत आटोपलं. काल काही लोकांना ते वेळेत करताच आलं नाही, म्हणून त्यांचं विशेष कौतुक. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामसेवक खरंच इनोसंट माणूस आहे. आवटी म्हणजे कसं असतं की सँडविच झालेली व्यक्ती असते आणि त्याला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं, म्हणून त्यांना आपण किती सांभाळून घेता त्याच्यावर बरंच काही ठरतं. परंतु विकासाचा कणा म्हटलं की तुम्ही पदाधिकारी म्हणून सरपंच, तर ते प्रशासक म्हणून असतं, त्याचबरोबर तलाठी म्हणून. या गावामध्ये तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी जर का ठरवलं आणि निश्चितपणाने मनापासून ठरवलं तर काही अवघड नाही. या ठिकाणी ही निवडणूक लढत असताना जे काही घडलं, पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटील असले तरी त्यांनी कुठलीही भूमिका आताताईपणाची होऊ नये, इथे लॉ अँड ऑर्डर विस्कळू नये याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जोरी भाऊ असेल, माझे सरपंच म्हणून ज्यांच्याकडे अनुभव आहे ते आपले प्रमोद भाऊ असेल, आणि सतत खूप काही करायची धडपड असली तरी नाना समोर त्याचं काही चालत नाही. नाना म्हणेन तो प्रमाण, म्हणजे आई बाबाच्या नंतर त्याचं खरं दैवत कोणी असेल तर नाना, असा आमचा समीर. सह्याद्री विषय एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, कारण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे नाळ, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांना विकासाकडे नेण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. त्यांनी देखील या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आपलं योगदान दिलं. आता प्रश्न आहे की 13चे 13 आपले आहे. 13 म्हणजे 13वी भिशेताई आपली आहे. सह्याद्री जी आपण म्हणतो की त्यांच्याकडे कर्तृत्व आहे, आणि भिसेताई ह्या देखील उज्ज्वला भिसे ह्या आपल्याच आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी 13चं परिपूर्ण पॅनल, आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी मी असेल, संतोष नाना खैरे असतील, ज्यांचं या ठिकाणी तुमचं आणि नारायणगावचं एकदम जवळचं नातं आहे. मग तुम्हाला बाबू भाऊ नाना सतत नानांचं ह्या पंचकोशीमध्ये, आणि आशिष माळवदकर आता जरी दिसत नसलं तरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच, नानांच्या खऱ्या अर्थाने आणि प्रेरणेनेच आम्ही या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा देखील आलेलो आहोत. याच्यामध्ये आमची अर्चनाताई माळवदकर आहेत. या ठिकाणी गांधारी जी आहेत पंचायत समितीची दुरा, त्या ठिकाणी तुम्ही गेलात, तुम्हाला काही अडचण आली तर निश्चितपणाने तुम्हाला सहकार्याची भावना आणि सहकार्य करण्यासाठी. आता फक्त मला आल्यापासून एकाच गोष्टीचं विशेष म्हणजे वाणी साहेबांची ही सासरवाडी आहे. आता वाणी साहेबांचं देखील कस लागणार आहे की जावई म्हणून या नवीन लोकांना ते कसं घेणार आहे, त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना मार्गदर्शक ठरलं पाहिजे. नाही, मार्गदर्शक ठरलं पाहिजे. घेरा, पण मार्गदर्शन करून घेरा, संधी द्या, नाही घेता आली तर घेरा, असं मी त्यांना म्हणणार आहे. आणि किती झालं ना तरी माणसाचं प्रेम सासरवाडीवर जास्त असतं, आणि ते मला कायम दिसून येतं. कारण तिकडे पुढे जायचंय, लोक वाट बघतायत. आगरसागर ग्रामपंचायत लोक बसून आहेत, त्या ठिकाणी जुन्नरमध्ये लोक येऊन बसून आहेत, परंतु त्यांनी सांगितलं आपण पहिले येडगाव मध्ये जाऊया ना. आवडलं, प्रक्रिया संपली नाहीये. नाही, पहिले येडगाव, म्हणजे प्रेम दिसून येतं. या ठिकाणी खरोखरच योजना, ताई तुमचं नाव योजना आहे. योजना म्हणजे उपसरपंच विकास आहे का असं मला आल्याला वाटलं, कारण योजना आणि विकासची एक गोष्ट आहे ती कधीतरी आपण बोलू. आपलं तसं नाही झालं पाहिजे.
योजना वाढत जाते आणि विकास खुटतो, त्याचा विकास होत नाही, अशी ती एक गोष्ट आहे. आपल्याला तसं करायचं नाही. योजना योजनेप्रमाणेच झाली पाहिजे. आणि उपसरपंच म्हणून या ठिकाणी खरोखरच तुम्ही जी गावडे आणि काशीची जोडी दिलेली आहे, या बहीण भावाच्या जोडीने ह्या सगळ्यांना घेऊन चांगल्या पद्धतीने सगळे सदस्य आपल्याकडे भाईजान आहेत, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला कामी येणार आहे. काय या ठिकाणी सुखदेव जैनचा चिरंजीव आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही एक वेगळ्या नाती जोडलेली माणसं आहेत. म्हणजे कारखाना देखील आपल्याला जॉईंट आहे, त्यामुळे चेअरमॅन आहेत या ठिकाणी, विशेजे आहेत म्हणजेच माझे आमदार आहेत. आणि या ठिकाणी आजींच्या बद्दल कोणी काही म्हणू, माझं म्हणणं आहे की ते सुद्धा आपलेच आहेत. कारण आपण लोकप्रतिनिधी जेव्हा होतो ना, तेव्हा निवडणुकीच्या दिवशी सगळं आपण सोडलेलं असतं. आपल्यासमोर एकच ध्यास, आणि तो आपल्या गावच्या प्रगतीचा असला पाहिजे. आणि ती प्रगती होत असताना निश्चितपणाने नानांनी सांगितलं की खरोखरच माझ्या गावात देखील मी येण्यापूर्वी 2002च्या आधी 25 वर्ष एकच भाषण दरवर्षी. आमच्याकडे बाणाची यात्रा म्हणतो, जी तुम्ही काठीची यात्रा म्हणता, त्या दिवशी कुठलाही आमचा तिथला भूमिपुत्र, तिथली सून कुठे असेल ती तिथे येत असते आणि प्रचंड गाव फुल भरलेलं असतं. आणि प्रत्येक वर्षी एकच अभिवचन दिलं जायचं की डोक्यावरचा हंडा खाली आणू, डोक्यावरचा हंडा खाली आणू. पण तो काय डोक्यावरचा हंडा महिलांचा खाली आला नाही. 25 वर्ष महिलांनी वाट बघितली आणि आशाताई त्यांच्याकडे आली मुंबईकडे. आणि मी जेव्हा ती हातात दुरा घेतली तर सगळ्यात पहिला प्रश्न हा मी पाण्याचा घेतला होता. कारण तुम्ही सर्वांनी अनुभव घेतला असेल, इथे प्रत्येक मुंबईकर जेव्हा उन्हाळ्यात येतो ना, तो येत असतो मोठ्या हौसेने येतो, आपल्या कुटुंबाला घेऊन, बायकोला घेऊन, मुलांना घेऊन. आणि इथे आल्यानंतर आहे ना, घरात थोडी चिडचिड होताना दिसते. त्याला देखील वाटतं काय आपण एवढं तिथे मुंबईत त्या घुसमटतो, एवढं कष्ट करतो, आणि इथे आल्यानंतर सुद्धा समाधान नाही. कारण ते घरातल्या जाऊबाईला वाटत असतं की आलेल्यांचं पाहुणचार करावं. पण पाणी हा प्रश्न इतका महत्वाचा आहे की पाणी जेव्हा डोक्यावर आणावं लागत असेल आणि पाण्यासाठी मग घरामध्ये थोडी चिडचिड होते. कारण मग आलेल्या पाहुण्यांना जादाचा कोठा द्यावा लागतो. आता इथं मानसी दरडोई आपण 45 लिटरने पाणी घेतोय, पण येणारे पाहुणे जरा मुंबईकडचे असल्यामुळे त्यांना पाण्याची सवय जास्त असते, दिवसातून वापर जास्त असतो. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. त्यामुळे घरातल्या भगिनीला वाटतं, त्या जाऊबाईला वाटतं आलेल्या जाऊबाईचं, आलेल्या नंदेचं स्वागत करावं, तिला 4 दिवस सांभाळावं. पण पाणी ह्या टंचाईमुळे ती त्रस्त असते. त्यामुळे पाणी प्रश्न इथे सांगितला बाबाजींनी, तो पाणी प्रश्न तुम्ही खरोखरच सगळ्यात पहिला हाती घ्या. मी तुम्हाला तातडीने पाणी प्रश्नावर 2 दिवसात तुमच्याकडे अधिकारी येतो. तुमचं काय हाऊस काय हे असेल ते सगळं बाजूला ठेवून, कारण आता तुम्ही खुर्चीत बसलात, आज श्वास घ्यायचा नाही. मी जेव्हा उभी राहिली त्यावेळी मला 7-12-8 काहीच कळत नव्हतं. मी मुंबईची कार्यकर्ते, मी RSSची, मी संघाची, पण मला इथे मुंबईचं सगळं कळत होतं. मला मंत्रालय, कॉर्पोरेशन सगळं माहिती होतं, पण गावाकडचं काहीच माहिती होतं. परंतु मी ठरवलं होतं, निर्धार केला होता, मला लोकांनी निवडून दिले. त्या सभागृहात जाताना मनाशी खुंगाट मारली होती की आशा तुला शून्यापासून सुरुवात करायची आहे आणि लोकांच्या अपेक्षांना पंख भरारी घ्यायची आहे, ते तुला बळ देतील. आणि त्या बळाच्या साथीवरच आज मी 20 वर्ष कंटिन्यू तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच सांगू इच्छिते, सगळ्यात पहिला पाण्याचा प्रश्न तुमच्या हातात देत असताना त्याला किती पैसा लागतो आपण त्याचा विचार तुम्ही नका करू, पण काम करत असताना प्रत्येकीने आपापल्या वॉर्डाची काळजी घेतली पाहिजे. नानांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये, होय आता माझ्याकडे एक केस आहे, आपण लोकनियुक्त लोकांनी मिळून अगदी बिनदिरा सरपंच दिला आणि आज तोच सरपंच 3 सदस्य 3 महिने मिटिंगला आले नाही म्हणून त्यांच्यावर केस दाखल झालेली आहे. अशा पद्धतीचे प्रसंग उद्भवतात. त्या वेळेला ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ना, ते सुद्धा पंचातापाची पाळी त्यांच्यावर आलेली असते. आणि विरोधक तर काय, मग त्यावेळी त्याला तो वाटतं ही संधी का सोडा, यांच्यात पेटलंय ना, मग याचा वाचवा आपण काढायचाच, असं कधी होऊ देऊ नका. तुमच्या आतमध्ये इथे सभागृहात काय झालं ना,
ते बाहेर गेल्यानंतर तुम्ही हसतच बाहेर पडले पाहिजेत. एकामेकाचं कमी जास्त काम होईल. वाडा आहे खूप विखुरलेलं गाव आहे म्हणून सांगत्या, काही गाव काय छोटं नाहीये, हे पुनर्वसित गाव आहे, विखुरलेलं आहे. इथले सगळेच रस्ते आपल्याला तातडीने करून मिळतील असं नाहीये. परंतु पाणी योजनेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारने योजना आणली आहे की जल जीवन मिशन, जे आपण पहिलं प्रादेशिक योजना म्हणायचो, आता ती जल जीवन मिशन मध्ये तिचं रूपांतर झालंय आणि त्या रूपांतराच्या माध्यमातून घर तिथे नळ पुगेला पाहिजे अशी संकल्पना आहे. त्या संकल्पनेचा फायदा आपण घेऊया. याच्यामध्ये 10% रक्कम म्हणजे 5% रक्कम द्यायची आणि 5% योगदान द्यायचंय, म्हणजे आपण श्रमदान द्यायचंय. आणि हे करत असताना सगळ्यात पहिली नंबर लावा बरं. आपण ओझरचा नंबर पहिला लावलाय, तुम्ही आता लावा. का तर 60 महिने लोकांचा रोष पत्करून त्या गावाने आम्हाला त्या ठिकाणी कोविड सेंटरसाठी जागा दिली. आपण सगळ्यात पहिली ती योजना तयार करून 92 लक्ष रुपयाची योजना मंत्रालयाकडे तातडीने पाठवली, कारण संख्या कमी पडते. बाबाजी का जावी लागली? 5 कोटीपर्यंत आम्हाला अधिकार आहे जिल्हा परिषदेला. 5 कोटीची योजना झाली तरी आम्ही करू शकतो, आम्ही त्याला मान्यता देऊ शकतो. परंतु ही योजना माणसं दरडोई मी तुम्हाला म्हटलं ना की ती 45 लिटर आहे, पण ती 70 लिटरवर जर घ्यायची आहे आणि ती बसत नाही, त्यावेळी मग आम्हाला राज्य सरकारकडे जावं लागतं. 22 कोटीची योजना आता सुरू आहे नारायणगाव मध्ये. 22 कोटीची योजना सुरू आहे नारायणगाव मध्ये. 22 कोटीची योजना करत असताना 1 वर्ष जो संघर्ष मी केला, ज्या संघर्षामध्ये मी एक खूनगाठ मागली होती, कारण तो माझा अजेंडा होता पहिला की तुम्ही बाबू भाऊ सरपंच द्या, बॉडी द्या आणि क्षमतेने द्या की ज्यांना अधिकार तुम्ही प्राप्त करून दिले तो फुलफिल अधिकार द्या, कोणाची अडचण नको. आणि तसं लोकांनी केलं. मग माझं दायित्व वाढलं. मी सगळ्यात पहिली ती पाणी योजना आणली 22 कोटीची. त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचा अट्टहास होता, त्यांना 2 निवडणुकांची फसवणूक होत होती, त्यांना गॅस सवताईनी पाहिजे होती. ती गॅस सवताई कोणीच देईना. आमदार खासदार सगळ्यांकडे जाऊन ते रडून त्रस्त झाले. त्यांनी स्वतःहून पैसे जमा केले होते 10 लक्ष रुपये, परंतु त्यांना कोणी देईच ना. आणि ती देण्याचं काम तुमच्या ताईला भाग्य तिचं. आणि त्यावेळेला रामकिशन नवल साहेबांनी आपल्याला त्याच्या आधी सौरभराव सरांनी नारायणगाव दिली आणि आळ्याची आपल्याला रामकिशन नवल साहेबांनी दिली. आता ती योजना 1 कोटीवर गेली. परंतु त्या योजनेचं खरं महत्व कोणाला कधी कळलं असेल तर ज्या वेळेला करोनासारखं महामारीचं या ठिकाणी संकट आपल्या देशावर जगावर आलं आणि ज्यावेळी तिथे 250 लोक जवळजवळ तब्बल आपण विधी केल्या, त्या विधी कुठे होऊ शकत नव्हत्या. मुंबई पुण्यामध्ये ढीग लागले होते. अशा वेळी त्या योजनेचं महत्व लोकांना कळलं. अजूनही मी त्याचं म्हणजे तिथे बोर्ड लावला नाही, तिथे काही केलं नाहीये, कारण माझी संकल्पना आहे की ज्याने दिलं त्या दात्याने तिथे यावं. कारण ज्याला मी सांगितल्यानंतर 15 वर्ष ज्या ब्राह्मण समाजाने विद्वान असणारे विद्वत्त प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना निराशा पत्करायला लागत होती, त्यांना आपण आशेचं किरण वाटलं, नावात आशा वाटली. कोणीतरी पहिलं म्हणालं की नावात आशा आहे, पण आशा आहे, आशाकडे ते आले आणि त्यांच्या स्वप्नात नव्हतं ते स्वप्न मी साकार केलं. आणि ते साकार करत असताना ज्यांनी मला योगदान दिलं त्या व्यक्तींनी तिथे यावं आणि तिथे त्यांनी येऊन जावं ही माझी इच्छा असल्यामुळे मी अजून ते तसंच ठेवलेलं आहे. परंतु दिलेल्या शब्दांची जाण ठेवा. रोज रात्री झोपताना सकाळी उठताना लक्षात ठेवा की लोकांनी आपल्याला निवडून दिलंय ते खुर्च्या उभवण्यासाठी नाही. खुर्चीवर कमी बसा, घर सांभाळा, घरातल्यांचा मानपान सांभाळा, नाही तर मग मला निवडून दिलंय. काय होतं की निवडून येईपर्यंत आहे ना आपल्याला वाटतं की सगळ्यांना हात जोडतो, पाया पडतो, सगळं करतो. पण निवडून आल्यानंतर एका खुर्चीवर बसलो ना की मग महिलांना मी खास करून सांगू इच्छिते की घरची कर्तव्य सोडून तुम्ही जर समाजकारण करायला गेला तर घरचा उपाशी आणि बाहेर उपाशी तुम्हाला करता येणार नाही. घर सांभाळून, प्रगती सांभाळून आपण गावाला न्याय दिला पाहिजे आणि तो तुम्ही द्याल. कारण तुमच्या पाठीमागे नानासारखे, माझ्यासारखे, आम्ही सगळे तुम्हाला भावांसारखे हे सगळे उभे आहेत तुमच्या पाठीशी. त्यामुळे निश्चितपणाने तुमच्या गावचा विकास हा होणार. विकासाचा ध्यास तुम्ही घेतलाय. आपण या ठिकाणी योजना नुसतं वाढू देणार नाही तर विकास वाढवणार आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी येत्या 2 दिवसात जिल्ह्याचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आपण या ठिकाणी बोलवतो. ते येतील, ते स्वतः पाहणी करतील. मी त्यांना त्या पद्धतीच्या सूचना देऊन मी स्वतः हजर राहील आणि या ठिकाणी पाणी योजनेची कशी नियोजन करायचं आहे, कशा पद्धतीने कोरडी नीर का निघाली, का झालं, दुसरा पाण्याचा स्रोत कुठे आहे, आज तो आपण तपासू शकतो, घेऊ शकतो. ती योजना कितीही रुपयाची असू दे, आपल्या दरडोई किती बसते, कसं बसेल, काय करायचं ते आपण ठरवू. ती योजना सगळ्यात पहिली बाबाजी या ठिकाणी सुरू होईल आणि ह्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर पूर्णत्वाला जाईपर्यंत प्रत्येकाने वाटून घ्यायची वेळ
की प्रत्येकाने आपापल्या वस्तीतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी कसं पोहोचवता येईल ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आता हे करत असताना बाबाजींनी सांगितलं की या ठिकाणी पुनर्वसन गाव आहे पण रस्ताच नाहीये, रस्ते नाहीये, शेतात जायला रस्ते नाहीत, आजूबाजूला फिरायला रस्ते नाहीत. मी पुनर्वसन अधिकाऱ्यांना पत्र देणार, कलेक्टर साहेबांना तर देणारच, पण त्यांना सांगा, त्यांना आदेश द्या आणि त्या गावात एकदा यायला सांगा. शिवसृष्टी उभी करायची आहे, शिवसृष्टी निर्माण करायची आहे, परंतु त्या गावामधलं दुःख कधी पाहिले का कुणी जाऊ? कधीतरी जाऊन पाहावं, तुमच्या अधिकाऱ्यांनी इथे यावं, या ठिकाणी पुनर्वसन अधिकाऱ्याला बोलवून या ठिकाणी आमच्या रस्ते, आमच्या ज्या पुनर्वसन झाल्यानंतर ज्या योजना मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या तर नाहीच, आणि तिथे आमची झालेली सस्य उलपट आता आम्हाला भरून काढायची आहे. तर त्या निमित्ताने ते आले की आपल्याला रस्ते दाखवायचे, ते आधीच तुम्ही तयार करून ठेवा. कारण आपण जेव्हा एखाद लग्न काढलं, घरामध्ये कार्यक्रम काढला, पूजा सत्यनारायण करायचं ठरवलं तरी आपलं नियोजन असतं, किती पाहुणे बोलवलेत, कसं करायचंय, काय करायचंय, तो आराखडा आधी तयार ठेवा. तो आराखडा तयार ठेवताना तुम्हाला तलाठी मॅडमची गरज पडेल, तुम्हाला बीडीओ साहेबांची गरज पडेल, आणि या सगळ्यांचा मदत घेऊन, या सर्व तरुणांना घेऊन तुम्ही आराखडा तयार करा. आराखडा तयार झाला की निश्चितपणाने या ठिकाणी स्ट्रीट लाईट, तो जरा वादाचा मुद्दा आहे. मी आता याच्यावर काही बोलणार नाही इथे, पण या जुन्नर तालुक्यामध्ये स्ट्रीट लाईट कुठे येईल तर ती सगळ्यात पहिली येडगाव मध्ये. कशी येईल, काय येईल ते कोणी मला विचारायचं नाही, तो माझा प्रश्न आहे. कारण कधीही लक्षात ठेवायचं असतो, गुरुनी हातचा आपल्या जवळ ठेवायचा असतो, तो माझा आहे, तो माझ्या पद्धतीने मी करेन. आणि त्यामध्ये निश्चितपणाने, कारण तुम्ही काही स्ट्रीट लाईटकडे लक्ष वेधलं नव्हतं, परंतु नानांच्या आमच्या डोक्यात होतं म्हणून त्यांनी मला इथे लिहून दिलं. ह्या 3 गोष्टी मूलभूत माणसाला लागणार आहे. मग नंतर मग तुमची गटार योजना आहे. मुळात म्हणजे इथे गटाराला जागाच कोणी देत नाही, तर मग रस्ता राहील कसा, टिकेल कसा? आधी गावाला विश्वासात घ्या, आधी गावाचं तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वे करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आताच प्रोसेस सुरू करा. आम्ही माझ्या गावाचं जसं टिकेकरवाडीचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि प्रत्येकाला माहिती आपली जागा किती आहे, कोणी कोणाची भांडण करायची गरज पडू नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यात पहिलं तीही फाईल तयार केली पाहिजे, त्याची देखील मागणी आपण केली पाहिजे. आणि ते करत असताना प्रत्येकाने आज ज्या जोशाने तुम्ही कामाला निघालात, तुम्ही उभे राहिलात आणि ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, ते करत असताना तुमच्या सोबत असणाऱ्या काही महिला, काही तरुण, काही ज्येष्ठ ज्यांचे तुम्ही आशीर्वाद घेतले त्यांना विसरू नका. त्यांना सतत विचारा कसं चाललंय, काय चाललंय, काय करायचं आहे, त्यांना थोडं विश्वासात घ्या. विश्वासात घेतलं की काम सोपं होतं, आपल्यावरचा बोजा थोडा कमी होतो, आपलं काम कोणीतरी वाटून घेतं. आता आपण महिला निवडून आलोय, पुरुषाच्या जागेवर बसलोय, त्या जागेला न्याय द्या. कष्ट करावे लागतील, रात्रंदिवस कष्ट करावे लागतील, पण उद्या म्हटलं पाहिजे लोकांनी, जसं 200 लोकांमध्ये सांगितलं का योजनालाच का द्या, तर पुढच्या वेळची सरपंच दुसरी कोण असावी. तर मी सांगते की मी स्पर्धा लावल्या होत्या नारायणगावमध्ये, की नारायणगावमध्ये लोकांना वाटलं की 17 पैकी 9 महिला असताना पहिला कसा काय पुरुष दिला. तालुक्यात चर्चा होती, कोणी आपल्याला विचारायला येत नाही, परंतु त्यावेळी परिस्थिती तशीच होती की संतोष दांगट 2 वेळा वंचित राहिलेला होता. परंतु मी सांगितलं की जी महिला कार्यक्षमतेने काम करेल, जी वेळ देऊ शकेल, तिला प्रत्येक वेळी संधी दिली जाईल. इथे सुद्धा कदाचित काही कालांतराने असं पण होऊ शकतं की बाबा खूप चांगलं, खूप जास्त वेळ देणारी व्यक्ती आहे, तर बाबाजींच्या किंवा गावाच्या मनात येईल किंवा थोडासा वेळ हिला पण देऊया, 6 महिने हिला पण वाटावं की आपण काम केलंय. चांगलं काम करणाऱ्याच्या संधी मिळते, ती संधी घ्यायची असते. घेत असताना प्रशासनाशी आपल्याला प्रशासनाचा अभ्यास पाहिजे. किमान आठवड्यातला 1 दिवस तरी पंचायत समितीमध्ये गेलं पाहिजे. कधीतरी एकटं जा, नवऱ्यासोबत जा, कधीतरी कार्यकर्ता म्हणेन ताई माझ्या कामासाठी जायचंय तर जा. तुम्हाला अभ्यास कधी होणार आहे? इथे नुसतं बसून नाही होणार आहे. इथे तुम्ही भाऊसाहेब आणि ताईंचं डोकं खाण्यापेक्षा स्वतः जाऊन एखाद्या योजनेचं, कारण संग्राम कक्षामध्ये जो तरुण बसलेला आहे तोही तुम्हाला माहिती देणार आहे, तोही तुम्हाला सांगणार आहे, आणि मग त्या संग्राम कक्षाच्या व्यक्तीबरोबर बसून वैयक्तिक लाभ तुम्ही कसे आणणार आहात त्याच्यावरही भर द्या. की गावाची एवढी अपेक्षा आहे तर 5वीच्या विद्यार्थ्यांना सायकली तुम्ही किती देणार आहात, तुम्ही त्यांच्यासाठी काही प्रयत्न केलेत का, त्याच्यासाठी आपण फॉर्म भरलेत का? ऑनलाईन फॉर्म आहे, ऑफलाईनचं जर वेळ आली
तर आपल्याकडे तयारी आहे का, समोरच्याकडे दाखला नसेल, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. वेळ खूप झालेला आहे, मला पुढे जायचंय. कधीतरी तुमच्यासाठी स्पेशल वेळ काढेल, पण आज मी तुम्हाला एकच सांगते की बाबाजींनी आणि तुम्ही जे काही ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा 2 पावलं माझी पुढे राहतील. विकासाच्या बाबतीत विकास करत असताना या ठिकाणी आजी माजी सगळ्या पदाधिकाऱ्यांना निश्चितपणाने मान सन्मान देणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे. अतिथी देव भव असंच आपण मानलं पाहिजे. आजपर्यंत आशाताईने खऱ्या अर्थाने खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणात जास्त कामं तुमच्याकडे झाली, याला कारणीभूत आहे की संतोष नाना, समीर, प्रमोद भाऊ, जोरी आणि आपल्यातला तरुण आता ते पुण्यात राहायला गेला, पण तो पण असायचा संगतीला. बरेच लोक असतात, ज्येष्ठांचं सुद्धा आता शिंद्यांचं कायमच पिशवी घेऊनच पळत असतात. पण आता मला वाटतंय की ह्या सगळ्यांना आता एक नवीन उमेद मिळाली, एक नवीन आशेचं किरण त्यांना दिसतंय. तर ते किरण खऱ्या अर्थाने, तो प्रकाश जो तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी करा, ह्याच तुम्हाला माझ्या शुभेच्छा असतील. पण अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काय करा, पुस्तकं वाचा असं म्हणणार नाही, प्रॅक्टिकल करा. एखादी गोष्ट आली समोर, एखादा प्रश्न आला समोर, प्रत्येक वेळी कामानेच तुम्ही मन जिंकू शकता असं नाहीये. तुम्ही एखाद्याच्या दुःखाला धावलात, एखाद्यावर प्रसंग आला त्याच्यासाठी धावलात, योग्य करा, अन्याय करू नका. आणि करत असताना दोन्ही बाजू तपासून बघा. असं ना हो की माझा नातेवाईक, माझा जवळचा, माझी मैत्रीण आहे, माझा भाऊ आहे, नाही, न्याय न्यायाप्रमाणे चालला पाहिजे. आणि जर तुम्ही करायला असं शिकलात तर यशस्वी म्हणून तुमची कारकीर्द नोंद केली जाईल. लोकांच्या हृदयात जा, लोकांच्या हृदयात जा, डोक्यात जाऊ नका. लोकांना पश्चाताप करायची वेळ आणू नका, त्यांचा आदर करा. तुमचा सन्मान होणारच आणि सन्मानासाठी आपला थोडा त्याग गरजेचा आहे. माझ्या घरात नाही पण बाजू समोरच्या घरात आलंच पाहिजे. मला ज्यांनी साथ दिली त्यांना साथ द्यायची आहे, एवढं गाठ बांधली की लोक तुमच्यापासून दूर जाणार नाही. एक वेळेला आपल्याला 2 घास कमी मिळाले तर चालतील, पण समोरच्या माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या सहयोगीने आणलं नाही, तिला खाऊ घातलं, तिला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसतात. तुम्ही तिला विचारा, फक्त तिचीच विचारपूस करा, तिच्या सुखादुखात जा, तरी सुद्धा तुम्ही मन जिंकू शकता. आणि हे प्रत्येकाने आपल्या वॉर्डात करायचं. विखुरलेलं गाव आहे आणि बाबाजींसारखं, कारण मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगते, त्यांनी स्वतःसाठी नाही केलं. जे काही भोगलं ते ह्या गावासाठी भोगलंय. आणि त्याचं उदाहरण लक्षात ठेवा. जेलमध्ये जायची वेळ आली तरी ती कोणासाठी, स्वतःसाठी नाही. 32 वर्ष मी राजकारणात आहे, 32 वर्ष. अनेक केसेस आमच्यावर आल्या, पण त्या समाजासाठी. स्वतःची वैयक्तिक एकही केस आशाताई बुचकेची कोणी काढू शकत नाही. मग दुसऱ्यासाठी जो मरतो, लोक त्याला स्मरणात ठेवतात आणि त्याला न विसरता योग्य वेळी त्याला माफ घालतात, त्याला न्याय देतात. हे उत्तम उदाहरण तुम्ही तुमच्या जवळ जोपासा. आपण संप्रदाय पंथातले आहोत आणि या संप्रदाय पंथाचा वसा आणि वासा घेऊन चालत असताना येळेश्वराचा आपण स्मरण करून विघ्नात्याची आपण निश्चितपणाने विघ्न येऊच नाही अशा पद्धतीने आपल्या गावाचं रक्षण करा. एवढंच आपण रक्षण करते आहात. आपल्याला शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने मला आनंद होतोय आणि हा आनंद दुगुणित तेव्हा होईल जेव्हा माझी प्रत्येक भगिनीची स्वतःच्या कामाची, स्वतःच्या वॉर्डाची फायली तयार होतील आणि त्या फायलीमध्ये कोणी काय काम सांगितले, कोणाचे नंबर, जसे नंबर गोळा केले मला मतदान करा करण्यासाठी, तेच नंबर गोळा करा आता काम काय आहे विचारण्यासाठी, कशा आहात विचारण्यासाठी. निदान तेवढं जरी झालं तर खूप झालं. मला दिलेली जबाबदारी मी त्याच्यात कमी पडणार नाही. माझं काम लगेच सुरू, माझं काम इथून बाहेर पडली की सुरू. आता तुम्ही ठरवायचंय की तुम्ही काय करणार. तुमचा आराखडा, तुमचं नियोजन, तुमची तयारी तुम्ही करायची आहे. आणि तुम्ही केलं नाही, सुगरणीने स्वयंपाक किती सुंदर केला त्यापेक्षा ती कशी वाढते याला महत्व जास्त आहे. आणि त्यामुळे तुम्ही प्रेझेंट कसं करणार आहात त्याला महत्व जास्त आहे. पहिला जो येईल, जेवायच्या पहिल्या पंक्तीला जो बसेल तो मस्तपैकी सगळा ताव मारेल, पण दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला बसला तर काहीतरी कमी पडणार आहे. त्यामुळे पहिली बाजी कशी मारायची. 65 गावच्या ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आशा समर्थक आहेत आणि मग त्याच्या एकासाठी का होईना पण मला करावं लागणार आहे. मी हे खूनगाठ मारलेली आहे, तशी तुम्ही खूनगाठ मारा की माझ्या वॉर्डात कसा पहिला नंबर लागेल. माझ्या वॉर्डात ज्यांनी मला निवडून दिलंय त्या विभागात काम झालं पाहिजे. ती 2-3 कामं असतील, फार मोठी नसतील, लहान असतील, पण मी करणार असा निर्धार करा. निर्धार करूनच बाहेर पडा आणि खऱ्या अर्थाने गावचा विकास हा ध्यास डोक्यात ठेवा. जय हिंद.
जय महाराष्ट्र. नाना द्यायला काय नाना पेढा घ्या. बाबाजी या. आता काय नाही, खाली उतरले की सरपंच काय मागणी करायची ताईंकडे? अशा ताईंकडे काय पहिली मागणी करायची? 6 कोटीची मागणी काय? ते म्हणले काय सांगितलं वाणी साहेब, एकच सांगितलं आईकडं मुलाने काही मागू नये. एका वाक्यात सगळं आलं. चैतन्य ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी दिनांक 28 जानेवारी 2021 ते दिनांक 28 मार्च 2021 पर्यंत. गावठी चांदी खरेदी केल्यास मजुरीसह मोफत. जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची अगदी चांदीही मोफत. शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी 28 जानेवारी 2021 ते 28 मार्च 2021 पर्यंत. फक्त चैतन्य ज्वेलर्स, सराफ आणि मनी लेंडर्स. पत्ता मुंजाबाद चौक, ओतूर. त्याचप्रमाणे दुकान नंबर 12, 13 साई प्लाझा कॉम्प्लेक्स, पुणे नाशिक हायवे, आळेफाटा. शुभमंगल महोत्सव 2021 फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्ये. तेव्हा आजच संपर्क करा आणि आपल्या शुभ कार्यासाठी सोने चांदीचे दागिने फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्येच करा. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची पेढी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.